तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण बळा फिश आणलाय आणि याची आपण मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहोत, म्हणजे बळा फ्राय करणार आहोत। तर त्या अगोदर मस्तपैकी बळा आपण कट करून घेऊया। मित्रांनो, हा बळा फिश आहे, तर याला मस्तपैकी आपण कट करून घेऊया। तर इकडे आपला बळा फिश मस्तपैकी असा कट करून झालाय। तर याला मस्तपैकी असा स्वच्छ आपण धुवून घेऊया। तर इकडे आपला बळा फिश मस्तपैकी असा स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण मस्तपैकी मसाले लावून घेऊया। त्या अगोदर आपण इकडे मिरची, आलं आणि लसूण घेतली, ही आपण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेऊया। तर इकडे आपण आता मसाले लावून घेणार आहोत त्याला। तर सगळ्यात अगोदर आपण आलं, लसूण आणि मिरची बारीक केली होती ती घालून घेतली। हे मीठ, तर इकडे हळद पावडर, तर ही इकडे मिरची पावडर,
गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, हे इकडे आपलं आगळ टाकून घेऊया आपण. मस्तपैकी एकत्र करून घेऊया. तर इकडे आपण मस्तपैकी असा मसाला लावून घेतलाय. तर 10 मिनिटं आपण याला ठेवून देऊया, म्हणजे मसाले बरोबर लागतील. तर इकडे आपण मच्छीला मस्तपैकी असा मसाला लावून ठेवला होता. तर मस्तपैकी मसाला लागला आहे. आता आपण फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण इकडे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये थोडं आपण मसाला घातला आहे थोडा, आणि थोडंसं मीठ घातलं. तर इकडे आपण तवा ठेवला आहे गॅसवरती. आता आपण घालणार आहोत तेल. तर हा इकडे आपला कढीपत्ता. तर इकडे आपलं पीठ आणि रवा आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी मच्छी द्यायचं. आता आपण तव्यामध्ये सोडूया. तर इकडे आपली मच्छी मस्तपैकी तव्यावरती ठेवली फ्राय करायला. तर थोड्या वेळाने आपण ह्याला पलटी मारणार आहोत. तर आता आपण पलटी मारून घेऊया. तर इकडे आपली मच्छी मस्तपैकी अशी फ्राय झाली आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, आपली मस्तपैकी बाळ्याची फिश रेडी आहे, बाळा फ्राय. तर इकडे आपण बाळा घेतलाय. हे आपलं कोळंबीचं सार आहे, भात आहे आणि चपाती. तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली. तर मित्रांनो, खूपच मस्त झाली आहे आणि मसाले पण प्रॉपर लागले. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.